त्यांची नाराजी दूर करण्याचं काम माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी केलेलं आहे. त्यांनी उमेदवारी हातकणंगले मात्र लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार हा शिवसेनेचाच असेल. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे. यातच आता खासदार विनायक राऊत जे आहे ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आपण बोलूयात त्यांच्याशी. काय सांगाल, लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दौरा करताय, मेळावा तुमचा आहे, काय राजकीय चर्चा? आज शिवसेनेची शिव आरोग्य सेना ही जी विंग आहे त्यांच्या वतीने महाराष्ट्रातले सगळे प्रतिनिधी आलेले आहेत आणि त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी मी आज आलेलो आहे. योगायोगाने निवडणुकासुद्धा जाहीर होतीलच आज, पण महाआघाडी जी आहे, इंडिया आघाडी, हे पूर्णपणे एक विचाराने, एक दिलाने या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकी लढण्याचा निर्णय झालेला आहे आणि कोणतेही मतभेद नाही. अगदी चांगलं यश संपादन करण्याच्या उद्देशाने आम्ही कामाला लागलेलो आहोत. हातकणंगले मतदारसंघाचा विचार करता राजू शेट्टी अजूनही एकला चलोच्या भूमिकेवर ठाम आहेत. महाविकास आघाडीसोबत जाण्याचा तिने अजूनही विचार केलेला नाही. त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार सुजित मिंचेकर किंवा सत्यजित पाटील यांचं नाव चर्चेत आहे असं आहे ना. आमचे कोण येतोय जातोय त्याच्यावर आम्ही अवलंबून नाही आहे. शिवसेना पक्षाकडेच एक मजबूत ताकदीचे उमेदवार आहेत आमचे. त्याच्यामध्ये डॉक्टर मिंचेकर अग्रेसर आहेत, सत्यजित आबा आहेत, इतरही काही पदाधिकारी आहेत. पण त्या आमची कुठेही आम्हाला कमी नाही आहे किंवा दुसऱ्याकडून भाडोतरी घ्यावे लागत नाही आपल्याला. छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारीवरून कुठंतरी नाराजी पाहायला मिळते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नाराज असल्याचं पाहायला मिळतं. ते कुठंतरी शिंदे गटात जाणार असंही चर्चा आहे. शिंदे गटात वगैरे जाणार नाही आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचं काम माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी केलेलं आहे. त्यांनी उमेदवारी मागितली होती उमेदवारी, पण कोणाला उमेदवारी द्यायची ते निश्चित करण्याचा अधिकार पक्षप्रमुखांचा आहे. हातकणंगलेचा उमेदवार तुम्ही द्याल? हातकणंगले मात्र लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार हा शिवसेनेचाच असेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. एकूणच तुम्ही पाहिलं या ठिकाणी हातकणंगलेमध्ये शिवसेनेचा जो आहे तो उमेदवार देणार असल्याचं या ठिकाणी खासदार विनायक राऊत यांनी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने अंबादास दानवेची नाराजीसुद्धा आम्ही नक्कीच दूर करू असंही त्यांनी सांगितलेलं आहे. जावेद तांबोळी, महासत्ता, कोल्हापूर.